चांदूर रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था पाहून प्रवाशांमधील असंतोष वाढत असताना अखेर रेल रोको कृती समितीच्या विनंतीवरून खासदार अमर काळे यांनी सोमवारी दुपारी या स्थानकाची पाहणी केली। रेल्वे स्थानकाची विदारक स्थिती आणि प्रवाशांच्या हाल अपेष्टा पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि लवकरच DRM यांच्यासोबत बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले। या पाहणीवेळी रेल रोको कृती समितीने आक्रमक भूमिका घेत स्थानकावरील विविध समस्यांचा पाढा खासदारांसमोर वाचला। यामध्ये शौचालयात पाण्याचा अभाव, प्लॅटफॉर्मवर साचलेली घाण, अपुरा प्रकाश आणि अपूर्ण कामे या प्रमुख समस्यांचा समावेश होता। विशेषतः महिला प्रवाशांसाठीची असुरक्षितता आणि रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा थेट सवाल समिती सदस्यांनी विचारला। यावेळी नागपूर पुणे एक्सप्रेसला चांदूर येथे थांबा, स्थानकाचा जीर्णोद्धार, शौचालयात पाणी आणि प्रकाश व्यवस्था, कोच इंडिकेटरची सोय, प्लॅटफॉर्मवर दिव्यांची व्यवस्था, शिवाजी महाराज नगर जवळील भूमिगत मार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करणे, प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे आणि CCTVची व्यवस्था करणे अशा विविध मागण्या खासदारांसमोर मांडण्यात आल्या। नागरिकांनी अंडर बायपासच्या अपूर्ण कामाची तक्रार करताच खासदार अमर काळे यांनी स्वतः पायी चालत थेट बायपास मध्ये साचलेल्या पाण्यात जाऊन पाहणी केली। ही गंभीर परिस्थिती DRM यांच्या समोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले। या पाहणीवेळी स्टेशन प्रबंधक दीपिका बाजपेयी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली। रेल रोको कृती समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेल्वेच्या अन्य सदस्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी चांदूर रेल्वेच्या संदर्भातले, रेल्वे स्टेशनच्या संदर्भातले, अंडरपासच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते सर्व विषय त्यांनी माझ्यासमोर ठेवले आणि त्यांनी मला सांगितलं की एकदा आपण या सर्व साईटला व्हिजिट दिली पाहिजे। त्या अनुषंगानं आता अंडरपास असेल, ब्रिज असेल आपला आणि ज्याच्या रेल्वे स्टेशनचे काही महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत या संदर्भामध्ये आज या 3-4 ठिकाणी मी स्वतः भेट दिली आणि जी तक्रार कृती समितीच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी केलेली होती त्या सर्व तक्रारीमध्ये तथ्य त्यानिमित्तानं आढळलेलं आहे। त्यानिमित्त अंडरपासचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, तिथे पाणी साचलेलं आहे। कंप्लीशन पिरियड जो होता कामाचा तो पूर्ण होऊन गेला असं त्यांनी मला सांगितलं आहे। कंप्लीशन पिरियड होऊन सुद्धा अजूनपर्यंत ते काम पूर्ण झालं नाही। 1.5 वर्ष झालं आहे लोकांना, 1.5 वर्ष झालं आणि लोकांना जवळपास 1-1.5 किलोमीटरचा फेरा घेऊन त्या ठिकाणी जावं लागतं। या ठिकाणी रेल्वेच्या स्टेशनला आल्यानंतर सुद्धा अतिशय छोटे विषय आहेत, परंतु लोकांच्या जीवाचा विषय आहे, खास करून स्वच्छतेचा विषय आहे, पाण्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, प्लॅटफॉर्म थोडा उंच करण्याचा विषय असेल, हे सर्व विषय त्यांनी निदर्शनामध्ये आणून दिलेले आहेत। आणि या संदर्भामध्ये निश्चितच येत्या काही दिवसामध्ये मी स्वतः DRMकडे एक बैठक लावून हे सर्व प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याकरता रितसर त्यानिमित्तानं प्रयत्न करेल। आणि त्याच संदर्भात त्याचसोबत चांदूर रेल्वे इथं काही रेलचे स्टॉपेज असले पाहिजे ही मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। पुण्याकडे जाणारी जी ट्रेन आहे ते विद्यार्थ्यांसाठी म्हणजे इथून या ठिकाणी असावा ही मागणी सुद्धा त्या निमित्तानं या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हा विषय वास्तविक आता केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे जाईल आणि त्यांच्याकडे हा विषय नेऊन सातत्यानं त्याचा पाठपुरावा करून या संदर्भामध्ये ही स्टॉपेज आपल्याला कशी देता येईल याच्याकरता वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करेल। आणि ही जी परिस्थिती या ठिकाणी आपण बघितली निश्चितच बिलकुलच समाधानकारक परिस्थिती नाही आहे आणि या संदर्भामध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून तात्काळ हे प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेन। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।